तर जिम करणाऱ्यांनी प्रत्येकाने क्रिएटिन बद्दल तर ऐकलेच असेल, कारण हा एक असा सप्लिमेंट आहे की जो सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा सप्लिमेंट आहे. तो कसा घ्यायचा, कधी घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. क्रिएटिन मोनोहायड्रेट बॉडीमध्ये जाऊन तुमच्या एटीपीमध्ये कन्व्हर्ट होऊन ते तुमच्या मसल्सची कॉन्ट्रॅक्शन पॉवर वाढवते. क्रिएटिनमुळे तुमची एनर्जी लेवल वाढते, तुमची स्ट्रेंथ लेवल वाढते आणि तुम्ही दररोज घेत असाल तर मसल ग्रोथ होण्यास मदत करते. क्रिएटिन तुम्ही ॲज अ प्री वर्कआउट म्हणून 15 ते 30 मिनिटे आधी घेऊ शकता किंवा पोस्ट वर्कआउट म्हणून तुम्ही 5 ग्राम क्रिएटिन आणि वे प्रोटीन सोबत घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला मसल रिकव्हरी होण्यास मदत करते. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही क्रिएटिन घेत असाल तर तुम्ही दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे, कारण क्रिएटिन आपल्या बॉडीमध्ये पाणी स्टोअर करून ठेवते. जर तुम्हाला क्रिएटिन विषयी काय प्रश्न असतील तर तुम्ही मला DM मध्ये किंवा पर्सनली मेसेज करून सांगू शकता. माझ्याने जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन.